यंदा मात्र महसूल खात्याच्या विषयाला घेऊन मोठे बदल बघतोय आपण. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असणार आहे हे खातं. अतुल सावे आपल्या बरोबर आहेत. अतुल सावेजी, पहिले तर आपलं अभिनंदन. मोठी जबाबदारी आपल्याकडे येते. कसं बघता, काय आपली प्रतिक्रिया? माझ्यावर पक्षाने आमच्या जी जबाबदारी दिली आहे, नक्कीच मी मागच्या वेळेस पण ओबीसी मध्ये चांगलं काम केलं होतं आणि यावेळेसही ओबीसी असेल, डेअरी डेव्हलपमेंट असेल किंवा रिन्युएबल एनर्जी असेल, ह्याच्या सगळ्यामध्ये चांगलं काम करून मी दाखवेन. गेल्या वेळी गृहनिर्माण आपल्याकडे होतं अतुल सावेजी, कुठली नाराजी मनात? नाही, गृहनिर्माण आज रिन्युएबल एनर्जी इज ऑल्सो इक्वली बिग डिपार्टमेंट. बर, आनंदी आहात म्हणजे? येस, बिलकुल. ओबीसी वर्ग जो आहे तो एक गठ्ठा यावेळी महायुतीच्या बाजूने सरकल्याचं आपण पाहिलं. त्याच्यामुळे मी केलं आणि अजूनही त्याच्यावर नक्कीच काम करेन. पण मग काय बघता, म्हणजे कशा पद्धतीने यापुढे आपला आवाज असणार आहे? नाही, चांगलं काम करीन. नक्कीच मी माझं कामाचा प्रूफ करून दाखवीन. येस. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. काही म्हणजे अंदाज होता आपल्याकडे की हे खातं आपल्याकडे येऊ शकतं, तसं काही कल्पना होती आपल्याला? नाही, ओबीसी मध्ये तर मला आवडच होती. मी मागच्या वेळेस पण ओबीसी मध्ये भरपूर काम केलं होतं आणि परत माझी काम करायची इच्छा होतीच ओबीसीवर. आणि यावेळेस अजून ऍडिशनल 2 खाती आली आहेत माझ्याकडे, डेअरी डेव्हलपमेंट आणि रिन्युएबल एनर्जी. आणि रिन्युएबल एनर्जी जर पंतप्रधान मोदीजींची स्वप्नातला विषय तो नक्कीच त्याच्यामध्ये चांगलं काम. तशी काही भावना आपण देवेंद्र भाऊंकडे व्यक्त केली होती का की या खात्याला घेऊन मला काम करायला आवडेल वगैरे असं काही? असं नसते, भाजपमध्ये अशी सिस्टीम नसते. बरं, भाजपमध्ये जे जबाबदारी दिली ती योग्य तरी पार पाडायची आमची जबाबदारी, आणि करीन, नक्कीच करीन. मग अतुल सावेजी, पालकमंत्रीपद जे आता देतील तिकडे काम करायचं, काहीच त्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. नाही, पण हे एक विशेष आहे की तसं तुम्ही दिलेली जबाबदारी एकदा मान्य करून पुढे जाता. येस. यावेळेस तर मला ऍडिशनल म्हणजे 2-3 डिपार्टमेंट आहेत. नक्कीच त्या 3 डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम करेल. जी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अतुल सावे आपल्याबरोबर होते. ओबीसी विकास मंत्री म्हणून अतुल सावे हे आता पुढे येत आहेत. त्यांना हे खातं देण्यात आलं. बघा.